रवी आणि अरुण अशी ही जोडबोली. राखीव खेळाडू पाठवायचं दिघा संघ. रवी ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे अरुण. असे हे अनुभवी वैभव सर 40+ म्हटलं तर 40+ हे समीकरण म्हणजे फिटनेस. 40+ म्हणजे शिस्त. तुमच्याकडून या 40+ स्पर्धेतून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. रेग्युलर स्पर्धा ज्या होतात त्या वेळेवर सुरू होत नाहीत, पण तुमचा पहिला चेंडू वेळेवर होतो. शिस्तप्रिय असा हा खेळ तुमच्याकडून बघायला मिळतो. त्यासाठी खरोखर सर्व 40+ संघांचं व खेळाडूंचं व मास्टरचं अभिनंदन असेल. निश्चितच खूप वर्ष झालं बघतोय आणि ही जी जुनी जाणकार पिढी आहे ते खेळतायत. त्यांचा वारसा तुम्ही पुढे सोपवलेला आहे आणि पुढे वारसा चालवतायत देखील आपले गावातील प्रत्येक गावातील खेळाडू. चांगला उपक्रम आहे 40+च्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांना व सर्व 40+ खेळाडूंना खेळण्यासाठी मिळतं आणि फिटनेस ठेवण्यात देखील त्यांना यश मिळतं ह्या 40+ मुलेच. वैभव सर. नक्कीच नक्कीच. स्वास्थ्य शरीर आयुष्य म्हणन हा ब्रीद वाक्य घेऊनच ही स्पर्धा 40+ची सुरू केलेले आहे आमचे करते धरते मास्टर अध्यक्ष प्रदीपजी पाटील यांनीच. आणि संकल्पना तीच आहे की स्वास्थ्य शरीर आपलं हेल्थ इज वेल्थ आहे आणि त्या शरीराला पहिलं पूजायचं आहे, त्या शरीराची पूजा करायची आहे. आणि तीच संकल्पना घेऊन आम्ही सकाळी 6:30 ते 6:45 वाजता इथे प्रॅक्टिसला असतो. त्याच्यामधला उद्देश एकच आहे की आपलं शरीर एक टिकून राहावं, पुढे आपल्याला कुठलाच आजार येऊ नये, हाच या मागचा उद्देश आहे. यस वैभव सर. निश्चितच. लेकिन प्रत्येक खेळाडूचं देखील कौतुक असेल ह्या 40+च्या माध्यमातून, कारण प्रत्येक खेळाडू देखील आपल्या फिटनेसला आपल्या शरीराला तेवढं महत्त्व देताना दिसतोय आणि याचं सर्व श्रेय जात आहे प्रदीप सरांना. त्यांनी जी ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून मांडली गेली आणि सर्व गावोगाव ही संकल्पना पोचली गेली. खूपच धन्यवाद त्यांचे. आणि पुन्हा एकदा सामनेकडे वळवूया. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत. तिसरा चेंडू आता डिलिव्हर झाला. 1 धाव मिळवली फलंदाजाने. 1 धावाने समाधान मांडलं. सामन्याकडे वळलो जातोय. चालू लढत दिघा वर्सेस जुगाव. फलंदाजी करताना रवी आणि अरुण. धावसंख्या धावफलकावरती 3 सिंगल्स. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिलं षटक आणि हा चेंडू सहज फ्लिक केलाय. मिड विकेट क्षेत्रात जातोय. कार्पेटच्या सहाय्याने फटका टोळवलाय. 1 धावेने पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. चांगले फेकी, चांगलं यष्टिरक्षकाचं कलेक्शन होते. पुन्हा एकदा 1 धावेने समाधान मांडतायत दोन्ही फलंदाज. 1 धाव आणि पुढे सरसावतात. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 फॉर नो लॉस. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज निशिकांत. जुगाव संघाचा हा देखील जबरदस्त अनुभवी गोलंदाज. कित्येक वर्ष रेग्युलर क्रिकेटमध्ये याचा खेळ बघितला होता मागे एक 8-10 वर्षापूर्वी. तोच अजूनपर्यंत खेळतोय. चांगला खेळ दिसतोय. चांगला सराव आहे त्याच्या गोलंदाजीत. तसा दमखम दिसतीये. चांगल्या योग्य जागेवर टप्पा टाकतोय आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडूची समाप्ती होते. चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. एकेरी स्वरूपात आणखी 1 धावसंख्या पुढे सरसावली. संघाची धावसंख्या 5 फॉर नो लॉस. 1 धावाने पुढे सरसावतोय दिघा संघ. 5 चेंडू संपले. आता शेवटचा चेंडू पहिल्या षटकात येईल. नेहरू ज्वेलियनकडून गोलंदाजी करताना निशिकांत याचा शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू देखील ओव्हरपच प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिले. झेल खाली क्षेत्ररक्षक येतो आणि आता कुठलीही चुकी होत नाहीये. लॉंग ऑन मध्ये जितीने आला. जबरदस्त झेल टिपला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक सरळ सोपा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता. ताकदीचा वापर नाही केला. फक्त टायमिंग करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि झुलकावून दिला लॉंग ऑन मध्ये. तिचं क्षेत्ररक्षक उपस्थित होतं. जितीने आला. चांगला झेल टिपला आणि पहिला हादरा बसतोय. पहिला झटका बसतोय दिघे संघाला अवघ्या 5 धावसंख्येवरती. आणि पहिलं यश मिळालं निशिकांतला आणि जुगाव संघाला. वैभव सर पहिलं षटक संपलं. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त हटोती बघायला मिळाली. 6चे 6 चेंडू योग्य जागे. राईट ऑन मनी जसं म्हटलं जातं. राईट ऑन टार्गेट. आणि त्याला यश मिळालं. पहिल्याच्या शेवटच्या चेंडूवरती यश संपादित केलं. पुढचा आता षटक घेऊन येत आहे उमेश आणि नवीन वनडाऊनच्या रूपाने नौका फलंदाज. वनडाऊनची जागा ही खूप महत्त्वपूर्ण गणली जाते. खास करून 50 ओव्हर्स किंवा 20 ओव्हर्समध्ये. आपला तर लिमिटेड ओव्हर्स 4 ओव्हर आहेत. तरी पण ही कशी वनडाऊनची रूपाने आलेली विकेट महत्त्वपूर्ण असते, कारण त्याच्यावरती खांद्यावरती मदार असते. 1 विकेट पडलेली असते. संघ आपल्याला सावरायचा असतो. धावसंख्या पुढे सरसवायची असते. धावा पुढे काढायच्या असतात आणि विकेट देखील राखायची असते, कारण एक महत्त्वपूर्ण खेम्यात गेलेला असतो फलंदाज. बॅक टू बॅक विकेट आणखी बॅकफुटवर फेकू शकता आपल्या संघाला.
पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील हा चेंडू खोलवर टप्प्याचा राईट ऑन मनी जबरदस्त चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला अप्रतिम मारा आणि अप्रतिम चेंडूला चांगल्यारीत्या खेळवला एक पुन्हा धाव ऍड केली जाते एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचले दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 6च्या घरात 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन आलेला फलंदाजाने एका धावाने सचिन पहिल्यांदा सामोरं जातोय. आत्ता मात्र पायचीचा अपील आणि पंच कल्पेश कडू पंचांच्या भूमिकेत पायचीचा अपीलला यश संपादित करताना दिसतोय गोलंदाज आणि पंचांनी पायचीच्या रूपाने बाद घोषित केलाय. एक अप्रतिम चेंडू पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक अप्रतिम मारा होता. त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू वाखाणणे जग चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक राईट ऑन मनी जबरदस्त ब्लॉक होल मध्ये टाकलेला यॉर्कर प्रकारचा बुंदा प्रकारचा चेंडू आणि यश मिळाला दुसरा. नवीन फलंदाज जो होतो टू डाऊनच्या रूपाने शिवा आता मात्र थोडासा बॅकफुटला होतो जसं मी मगाशी म्हटलं पहिला षटकात शेवटच्या चेंडूवरती बळी नंतरचा आलेला वन डाऊनच्या रूपाने फलंदाज देखील आपलं खातं न खोलता तंबूत परतला. आता थोडंसं मात्र बॅकफुटवर आहे. 8 चेंडूचा खेळ संपला. 8 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6च्या घरात स्थगित सीमित खुंटीत आणि फलंदाज 2 खेम्यात गेल्यात. आता नवीन फलंदाज गेलाय शिवा टू डाऊनच्या रूपाने. गोलंदाज मात्र बहरदार कामगिरी करतोय अप्रतिम कामगिरी करतोय उमेश. एष्टी रक्षक एष्टीला खेटून चिटकून जवळ चेंडूची तपासणी केली जाते उमेशच्या माध्यमातून शिवाच्या माध्यमातून. फलंदाज शिवा अप्रतिम असं हे स्पर्धेचं आयोजन एवढ्या कडाकाच्या उडात देखील खेळ खेळताना दिसत आहेत. फिटनेसचा जबरदस्त उदाहरण प्रस्थापित करताना समोर सर्व यंग पिढीला लाजवेला असं ह्यांचं हे फिटनेस. पुढील चेंडू आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न लो फुल टॉस प्रकारचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय गली क्षेत्रामध्ये एक धावून तोपर्यंत सहजरित्या पुढे थोडंसं फंबल होतोय. निशिकांत याच्याकडून मात्र एकच धाव मिळेल तिथं एका धावेने समाधान व्हायला लागतंय. संघाची धावसंख्या आणखी एका धावेने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र स्ट्राईकला येतोय रवी सलामीवीर खेळतो वैयक्तिक 4 धावांवरती. पुढील चेंडू हा चेंडू आणि हा चेंडू टोळवलाय. चेंडू हवेत आहे झेल खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतो आणि व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ कॅच. पुन्हा एकदा एका चांगला क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन चांगल्या फिटनेसचं प्रदर्शन प्रदर्शित करताना 40+ संघाचा आणखी एक खेळाडू. वैभव सर काय म्हणाल तुम्ही या खेळाबद्दल? हा झेल पकडणं म्हणजे कठीण आहे कारण स्वतःच्या फॉलो थ्रू म्हणजे उलट्या बाजूने धावणं आणि त्याला परफेक्ट जज करून तो झेल टिपणं ॲब्सोल्युटली नो डाऊट व्हेरी वेल जज कॅच. यस सर. वैभव सर कसं असतं आता फिल्डर जर असताना त्या ठिकाणी त्याच्यासाठी वेगळी चित्र असतं पण गोलंदाज ज्यावेळी रिटर्न फिरतो मागच्या बाजूला तो पुढे सरसावत असतो आणि त्याच पोझिशनने त्याने मागे धाव झेप घेतली आणि चांगलं लक्ष केंद्रित ठेवलं होतं चेंडूवरती आणि प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या पराकाष्ठा केल्या आणि त्याला यश मिळाला. आणि तिसरा हादरा तिसरा झटका बसतोय संघाला आणि तिसरं यश मिळत आहे जुगाव संघाला. दिघे संघ थोडा अडचणीत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 आणि तिसरा फलंदाज बाद झाला. आता मात्र डावखुऱ्यात त्याचा फलंदाज येतो. एक डोकेदुखी येते समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही डोकेदुखी कारण क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागतोय गोलंदाजाला. वारंवार बघतो डावखुऱ्यात त्याचा फलंदाज ज्यावेळी खेळपट्टीवरती तो गोलंदाजाला देखील ऍडजस्टमेंट करावं लागतात. कर्णधाराला क्षेत्ररक्षणामध्ये ऍडजस्टमेंट करावे लागतात. म्हणून डावखुरा फलंदाज हा डावखुऱ्यात त्याचा फलंदाज नेहमी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी ठरतो. अजून पर्यंत क्षेत्ररक्षणाची सजावट आता यश मिळत नाही. क्षेत्ररक्षण पांगवलेलं दिसत आहे. लेग साईडला 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत ठेवले आहेत गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवरती. पुढील चेंडू उमेश याचा डावखुऱ्याचा फलंदाज संजय आणि हा चेंडू राईट ऑन मनी जबरदस्त ऑफ उजव्या इष्टीवरील हा चेंडू. एका धावेने हा देखील एक फलंदाज पुढे सर जातोय. एका धावेने आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जावर पोहोचले 8 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू शेष शिल्लक बाकी. अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन आणि मनकटरित्या बाद. मनकटचा प्रयत्न आणि मनकटरित्या बाद करण्यात यश मिळालं आहे गोलंदाज उमेशाला. आणि हा चौथा हादरा मनकट
का गणलं मनकटेची का गणली जाते कारण विनू मनकटे यांनी हा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या नावानेच ह्या आत्ताचं चित्र बघितलं त्याला विनू मनकटे यांच्या नावाने जे नामकरण झालं होतं त्याचं म्हणून मनकटे त्या बाद केला असं याची गणना होते या क्रिकेटमध्ये आजच्या दिवसामध्ये आजच्या ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये म्हणता येईल किंवा क्रिकेटमध्ये खेळताना मनकट म्हणून याची गणना केली जाते. आणि मला अजून एक आठवतं कपिल देव आणि पीटर कर्सन साऊथ आफ्रिकेचा आणि मला वाटतं ती मॅच असेल 1994-95 त्या दरम्यातली इयर आठवत नाही पण कपिल देवने 2 वेळा पीटर कस्टन याला 2 वेळा वॉर्निंग दिली होती आणि तिसऱ्यांदा त्याला मात्र आऊट केलं होतं अशाच प्रकारे तीची पद्धत. आणि ॲक्च्युली बरोबर आहे कारण की चेंडू टाकण्याच्या अगोदरच जर तुम्ही पिच सोडून जाता तर ते चुकीचंच आहे. नाही होत आता नवीन नियमामध्ये खूप फेरबदल झाला अगोदर वॉर्निंग दिली जायची पण आता डायरेक्ट केलं तरी त्याला गणना केली जाते कारण अगोदरच नियमांमध्ये बदल केल्यामुळे इंटरनॅशनलच्या नियमांमध्ये याची अशा प्रकारे गणना केली जाते डायरेक्ट तुम्ही मनकटरित्या बाद करू शकता ह्याचा आपण फलंदाजाने नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने भान ठेवलं पाहिजे. ॲब्सोल्युटली IPL क्रिकेटमध्ये बघितलं आपण अश्विनने इंग्लंडचा जॉर्ज बटलरला विकेट घेतली होती खूप वादग्रस्त झालं होतं खूप आलोचना झाली होती पण ते क्रिकेटचा भाग होता क्रिकेटचा हा देखील भाग आहे याची देखील नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने नोंद केली पाहिजे किंवा लक्षात ठेवलं पाहिजे. घेतले ते खूप वादग्रस्त झालं होतं पंचांच्या भूमिकेत आहेत करेगावचा आणखी एक 40+ जबरदस्त खेळाडू आता पंचांच्या भूमिकेत दिसतोय. माझ्या सभेत जोडलेले वैभव तांडेल सर आज दिवसभर त्यांची वाणी ऐकतोय खूप वाक्यांना चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक समालोचन आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवलं जाते PTCच्या माध्यमातून. बॉल काउंट असेल बॉल काउंट आहे 2 षटकं संपली आहेत तिथं 2 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 8. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज महेश 2 षटकं आणि 8 धावा धावफलकावरती 4 फलंदाज तंबूच्या आश्रय केल्या. दिग्गज संघ थोडा अडचणीत आहे थोडीशी दयनीय परिस्थिती म्हणता येईल. अजूनही 12 चेंडू शेष आहेत 12 चेंडूत काहीही चित्र होऊ शकतं. हे 12 चेंडूत चांगली फलंदाजी केली तर चांगल्या सन्मानजनक धावसंख्येकडे जाता येईल त्यांना बघूया. आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू बॅकवर्ड पॉईंटला टोळवलाय चेंडू जातोय निशिकांत त्याच्याकडे 1 धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि निशिकांत चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी चांगलं कलेक्शन यष्टीरक्षकाचं तिथं आणि फक्त पुन्हा एकदा एकेरी स्वरूपात धाव मिळते. अजूनपर्यंत 13 चेंडूंचा खेळ झाला जेवढ्या धावा धावपळकावरती आहेत सर्व एकेरी स्वरूपात निघालेत वैभव सर. धावसंख्या फक्त आणि फक्त 9. चांगली गोलंदाजी आहे महेश उमेश आणि निशिकांत. पण या 4 षटकाच्या सामन्यामध्ये इक्की दुक्कीचे काम नाही एखाद दुसरा प्रत्येक षटकामध्ये एक जर स्कोर चांगला उभारायचा असेल तर 1-2 मोठे फटके यायलाच पाहिजे. अमर तुमचं वाक्य कानावरती गेलेलं दिसते फलंदाजाच्या कव्हर्समध्ये खेळलेला हा चांगला फटका आणि ह्या इनिंगमधील पहिली दुहेरी धावसंख्या निघतीये. चौकाराचा प्रयत्न होता चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षण तिथं उपस्थित ठेवलाय चांगला 10-12चा स्टार्टअप घेतला तिथला क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू अडवण्यात यश मिळालं. 2 धाव मात्र मिळत आहेत पहिल्या 2 धावा या इनिंगमधील. संघाची धावसंख्या 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आणि हा चेंडू उंचावरून टोळवायचा होता बॅटची कडा घेऊन थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बोलते आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चौकार मिळतोय दिघा संघाला. व्हाईट बॉल 1+4 अमर विकेट आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बोलते आता मात्र त्याच्यानंतर थर्डमॅनचा प्लेअर म्हणजे यस पाहायला गेला चेंडूने तिघांना चकवून चौकार घेतला 4 धावा या मिळतायत त्या वाईडच्या स्वरूपात. निश्चित आता मात्र थोडंसं उत्तेजना देणारा चेतना देणारा ऊर्जा निर्माण करणारा हा चौकार मिळाला दिघा संघाला कारण धावसंख्या खूपच कोलमडली होती 11 धावांवरती होती आणि हा 5 धावांचा दुजोरा चखणा म्हणता येईल. धावसंख्या जवळ पोहोचले 16 वरती धावसंख्या तर पुढे सरसावतीये. हा चेंडू अख्खूट टप्प्याचा चेंडू सरळ झुळकावून दिला क्षेत्ररक्षक झेल खाली पुन्हा एकदा चांगला झेल महेंद्र पाटील याचा एक जबरदस्त झेल अजून एक चांगलं यश मिळत आहे जुगाव संघाला. 5वा झटका अर्धा संघ तंबूच्या मार्गाला आहे. 5 फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय जुगाव संघाच्या गोलंदाजाला आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळते. धावसंख्या धावपळ करते 16 रन्स आउट ऑफ द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. शिवा बाद होतोय आता नवीन फलंदाज त्याची जागा करून काढण्यासाठी येतोय जयेश. अमर
शिवाचा तो फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला फटका खरोखरच त्यांना पण खरोखरच विचार पडला की तेवढ्या लांब फिल्डर ठेवलेला आहे आणि महेंद्र सारखा एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक मला ना वाटत ती चूक करेल. चांगला चेंडू पकडला म्हणजे झेल पकडतोय, कुठलीही चूक न करता महेंद्र याने झेल पकडलेला आहे. यस वैभव सर, कसं आहे आता त्याला ताकदीचा फटका होता पण त्यांना गोलंदाजाला जाण होते, जाणून पूर्वक त्याने शॉट मारा केला, आखूट टप्प्याचा मारा केला होता आणि दोन क्षेत्ररक्षक त्यांनी सीमारेषेलगत ऑफ साईडला ठेवते, एक बॅकवर्ड पॉईंटला एक सीमारेषेलगत आहे आणि कव्हर्समध्ये तो फटका गेला आणि तिथं चांगला क्षेत्ररक्षक आहे महेंद्र पाटील, त्याने कुठलीही चुकी नाही केली आणि झेल टिपला आणि हा 5वा हादरा बसला. गोलंदाज देखील चांगला मारा करतोय आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू आता मात्र सहज फ्लिक केला लॉंग ऑनमध्ये. क्षेत्ररक्षण होत आहे, थोडासा फंबॉल होत आहे, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा आता मात्र धावसंख्येला आकार त्यांना दिसतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या 18च्या घरात जाऊन पोहोचले. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष शिल्लक बाकी, एक चेंडूमध्ये 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. थोडीशी महागडी होत चाललेली गोलंदाजी आणि हा चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये जातोय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा काढण्यात यश मिळत आहे. थोडासा खराब रनिंग म्हणता येईल, थोडंसं बॅकफुटला होते फलंदाज खेळताना देखील. सेकंड रन घेताना थोडासा त्यांना अडचण येत होती, थोडीशी रनिंग कमी दिसते, फिटनेसचा अभाव दिसतो त्या फलंदाजाचा आणि 2 धावा तंतोतंत पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सरसावली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. हा चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू लेग साईडला टोळवायचा होता, परंतु चेंडू आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येताना येते तर ताळमेळ येताना एक धाव धावणं पूर्ण केली जाते. 2 षटकं संपतायत, 3 षटकं संपतात. 3 षटकाची समाप्तीनंतर 8च्या सरासरीने दिघा संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या घरात, 21 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. वैभव सर, 3 षटकं संपल्यात, धावा 21 आहेत. जुगाव संघासारखा चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला संघासमोर आहे. निश्चितच शेवटच्या षटकात किती धावांची अपेक्षा असेल दिघा संघाच्या आणि किती धावा टोळवतील असं तुम्हाला अंदाज बांधता येईल का याच्या शेवटच्या 6 चेंडूंसाठी? नक्कीच अमर, 7च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 3 7 21. अजून त्यांचा एक विचार असेल, त्यांचा एक प्रयत्न असेल की कमीत कमी ह्या षटकामध्ये एक 15 ते 20 धावा जमवाल, कारण की जुगाव संघ एक बलाढ्य संघ आहेत. भरणा आहे त्यांच्या संघामध्ये, फलंदाजीचा भरणा आहे आणि उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यांना ती जाण आहे दिघा संघाला. नक्कीच प्रयत्न करतील की ह्या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी एक 15 ते 20 धावा जमवायचा प्रयत्न करेल. पण तिथे समीकरण थोडंसं वेगळं दिसते, कारण की प्रेमनाथ सारखा गोलंदाज देखील समोर आहे. यस, 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रेमनाथ शेवटचं षटक, हाणामारचं षटक, अंतिम षटक, अंतिमचे 6 चेंडू खेळण्यासाठी सज्ज फलंदाज मनोज. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या वरून जातोय. फाईन लेग मध्ये थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावाने पुढे एकदा धावसंख्या सरसावली जाते. 2 धावा ऍड केल्या जातात. 2 धावांचा दुजोरा होतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23च्या घरात. 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. जयेश याचा मागील फटका टोलवायचा होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन बिहाइंड द विकेट गेला. 2 धावा मिळवल्या. पुढील चेंडू, हा चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू फ्लिक केला, जस्ट फ्लिक टुवर्ड्स द मिड विकेट रिजन. चेंडू जातोय मगर मिठीमध्ये. एका धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. अजून 2 धावा ऍड केल्या जातात. 2-2च्या रूपाने पुढे सरसावतोय दिघा संघ, जाऊन पोहोचलाय 25 वरती. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. वैभव सर, 4 चेंडू, हा चेंडू जर जोरकस टोळवला असता, एलिव्हेशन प्रयत्न केला असता तर निश्चितच पार करता आला असता, परंतु फ्लिक घेऊन मारून 2 धावांचा प्रयत्न सहज खेळून काढला. नक्कीच अमर, हा थोडासा अजून जोर लावायला पाहिजे होता तिथे. कुठेतरी मला वाटते शॉर्ट सिलेक्शन त्यांचं चांगलं होतं, फक्त थोडासा जोर कमी पडला, नाहीतर चौका किंवा षटकार नक्कीच आला असता. यस, चांगला गोलंदाज आहे प्रेमनाथ, गोलंदाजच्या बोळ्यावर आहे. 2-2च्या स्वरूपाने आता दिघे संघ ह्या षटकात पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या 25 वरती आहे. प्रेमनाथ याचा पुढील चेंडू नेहरू ज्वेल यांकडून मारा करतोय आणि हा चेंडू डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा खातं उघडत आहे. अवंतर धावसंख्या जाऊन पोहोचले
6 वरती संघाची धावसंख्या 6 धावा अवंतरच्या आहेत या 26 धावांमध्ये. मागच्या षटकात एक व्हाईट वरती 5 धावा मिळाल्या होत्या आणि ही एक अवंतर असे 6 धावा अवंतरच्या स्वरूपात मिळाल्या आहेत दिघे संघाला. हा चेंडू आता खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. आता मात्र कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, एका धावेवरती समाधान मांडतायत. अगोदरच हेरलो होतो फलंदाजाने, एका धावावरती समाधान मांडलं, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावले. संघाची धावसंख्या 27. शेवटचे 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. चांगला गोलंदाजी करतोय आता मात्र प्रेमनाथ आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळवलाय. महेंद्र पाटील क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे. एक धाव धावून पूर्ण फेकीवरती चॅलेंज करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या महात प्रयत्नात बाद होत आहेत फलंदाज. 6वा फटका बसतोय दिघे संघाला. 6 फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज जातो नामदेव पाटील खेळपट्टीवरती. 1 शॉट म्हणजे 0 रन्स. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण दुसऱ्या धावासाठी जो प्रयत्न केला त्याच्या परिकाष्ठा करताना मात्र प्रयत्न असफल ठरतात. 1 शॉटच्या रूपाने 0 धावा आता मात्र ह्या चेंडूवरती आणि डॉट बॉलच्या स्वरूपात हा चेंडू गणला जाईल. काय चित्र आहे वैभव सर. चांगला फटका होता जिथं 2 धावा सहज म्हणजे थोडंसं टाईट रनिंग असं 2 धावा मिळाल्या असत्या परंतु थोडंसं थोडीशी चुकी होती फलंदाजाकडून. नक्कीच अमर, चांगला फटका होता परंतु 2 धावा घ्यायच्या घाई गडबडीत ती 1 धाव मिळाली होती ती पण निघून गेली. अमर यस प्रेमनाथ त्याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आता टप्प्याचा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. 4थं षटक जबरदस्त सुरुवात करतोय आता मात्र चांगला सूर गवसला गोलंदाजाला. मागील चेंडू चांगला चेंडू कव्हर्सला खेळलो त्याच्यानंतरचा एक अप्रतिम भेदक तिखट मारा अप्रतिम राईट ऑन मनी टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी सज्ज प्रेमनाथ आणि हा चेंडू उजव्या एसटीवरील थोडासा मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच कल्पेश कडू यांचा व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येचा पुन्हा एकदा भरणा होतोय. संघाची धावसंख्येत 1 धावेचा भरणा होतोय. संघाची धावसंख्या 28 वरती. वैभव सर शेवटच्या अजूनही 1 चेंडू शेष आहे. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. निश्चित 6 किंवा 4 अपेक्षा असतील आणि 6 किंवा 4च्या अपेक्षा म्हटलं होते आणि जसा शब्द निघतोय वैभव सर तुमच्या तोंडून आणि षटकार आणि सांगत होते इनिंगला. यस वैभव सर ऍब्सोल्युटली 6 किंवा 4 कारण की 6 किंवा 4 मला वाटतं ते ऐकलं त्याने. फटका यायला पाहिजे. चेंडू होता थोडासा खराब नाही म्हणताय, थोडासा स्क्वेअर चेंडू आला लेग साइड ऑन साइडला आणि तो बरोबर ऑन साइडला खेळून काढला. पूल फटका 6 धावांसाठी. या 6 धाव्याने धावसंख्या धावपळकावर 34 आणि 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जुगाव संघापुढे. पाहूया 35 धावांचं लक्ष. मी एक नम्र विनंती करू इच्छितो जुगाव संघ कृपा करून थोडं स्पीड वाढवा, थोडं त्वरा करा, घाई करा भाई. और भी हमें कुछ 3 अजून सामने खेळवायचे आहेत आपल्याला. याच्यानंतर ह्याच्यातून विजेता संघ याच्या अजून 2 सामने खेळवायचे आहेत. ही इनिंग 1 आणि 2 सामने. सो त्वरा करा. दिघा संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे पटकन. त्याचबरोबर जू संघ जुगाव चला. अमर 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जू संघापुढे. तुम्हाला काय वाटतं हा लक्ष 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 35 धावा. यस चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला जुगाव संघ चांगली गोलंदाजी केली. सुरुवात निशिकांत याने चांगली गोलंदाजी केली. 5 धावा दिल्या पहिल्या षटकात आणि 1 बळी मिळवला. त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उमेश यांनी दुसरं षटक फेकलं. अप्रतिम गोलंदाजी. जर सामन्याला जर कलाटणी देणारं जर षटक असेल तर ते म्हणेल कारण त्यात फक्त 3 धावा दिल्या वैभव सर आणि 3 फलंदाज बाद केले. त्याच्यानंतर महेश याने थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणता येईल 13 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर प्रेमनाथ याने थोडीशी महागडी गोलंदाजी 14 धावा. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती जो षटकार टोलवला मनोज याने त्या षटकारच्या रूपाने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 34 वरती आणि 35 धावांचं टार्गेट. फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. मनोजाच्या हायेस्ट स्कोर असेल 7 धावांवरती. 2, 3, 4 अशा स्वरूपात प्रत्येक फलंदाजाने रवी असेल
अरुण असेल किंवा शिवा असेल आणि थोडंफार योगदान दिलं आणि 34 वरती नेऊन ठेवलं आणि 35 धावांचा टार्गेट ठेवला आहे जोगाव संघासमोर. दिघा संघात गोलंदाजांचा भरणा आहे, तशाच प्रकारे चांगला फलंदाजाचा भरणा आहे जोगाव संघामध्ये. बघूया कशा प्रकारची लढत होईल. थोड्याच वेळात त्याचं चित्र दिसेल, थोड्याच वेळात त्याचा रिझल्ट येईल. कल्पेश कुळू पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या जोडीला असलेले पंच MCA पॅनलचे दुसरे पंच, चांगले पंचांची जोडबोले आहे मैदानात खेळपट्टीवरती उपस्थित. सर्व सामने नेहरू ज्वेलर्सकडून गोलंदाजीच्या करून सामने खेळवले जात आहेत. 4 षटकांची लढत जोगाव वर्सेस दिघा. पाण्याची व्यवस्था करायची आहे, स्वयंसेवकांना विनंती असेल. दरवर्षीप्रमाणे 40+ करावे यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेचं आयोजन यंदाच्या वर्षात देखील आपल्या सर्व 40+ मित्रांसाठी ही मेजवानी. प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धेची वाट बघितली जाते 40+ च्या माध्यमातून, कारण करावेचं मैदान म्हटलं ना तर प्रत्येक खेळाडूला ह्या मैदानावर खेळण्यास इच्छा निर्माण होते, कारण चांगलं मैदान आहे, चांगलं ग्राउंड आहे, 360 ग्राउंड आहे. नवी मुंबईने अशा प्रकारचे 360 ग्राउंड खूपच कमी आहेत आणि ह्या ग्राउंडवर खेळण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असतो. आणि 40+च्या माध्यमातून ही मेजवानी 40+च्या संघांसाठी आणली आहे करावे 40+ यांच्या माध्यमातून. अप्रतिम अशा स्पर्धेचं आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आपल्याला समोर दिसत आहेत आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला सर्व प्रेक्षकांपर्यंत घर बसल्या पोहोचवलं जात आहे. PTC लाईव्ह. माझ्या समवेत स्कोरर म्हणून रौनक तांडेल, माझे सहकारी समालोचक, आजच्या दिवसभर त्यांनी जबरदस्त समालोचनाची कामगिरी पार पडली असे वैभव सर व DJच्या भूमिकेत असलेले टकोबा डेकोरेटर्स DJ रवी यांचं देखील मी या स्पर्धेच्या मतानं आभार मानतो. अप्रतिम अशी स्पर्धा असं म्हटलं जातं. 1 वर्ष वाट बघितली स्पर्धेची वैभव सर तुम्ही. ह्या दरवर्षीप्रमाणे वाट एवढी बघावी की त्या वाटेला कुठलीही वेळ नसावी, ती वेळ संपली आहे आणि वेळ संपल्यानंतर ही स्पर्धा आजच्या पहिल्या दिवसाचा संपन्न होताना दिसते. पहिल्या दिवसातील हा शेवटचा थर्ड सामना चालू आहे. अजून 2 सामने शेष शिल्लक बाकी आहेत. पहिल्या दिवसातील 3 दिवसांची ही स्पर्धा 40+ आहे. चांगलं आयोजन, नियोजन आणि आयोजनाला जेव्हा नियोजनाची साथ मिळते ना तो कार्यक्रम निश्चितच यशस्वी होतो. 2 बाजू आहेत, आयोजन आणि नियोजन. पण आयोजन जेव्हा करतो, आयोजक भूमिका बजावतो, पण नियोजन जेव्हा चांगलं असतं ना तेव्हा निश्चितच ते कार्य सफल होतं, सिद्ध होतं आणि चांगलं होतं असं म्हटलं जातं. कारण का आयोजनाला नियोजनाची साथ मिळते आणि नियोजन चांगलं होईल याच काहीच दुमत नाही आहे, कारण नियोजनाची भूमिकेत असलेला करावं 40+ संघामध्ये नियोजन बहादूर आहेत, सगळे अनुभवी आहेत आणि तशा प्रकारचं नियोजन आता सर्व प्रेक्षकांच्या यूट्यूबच्या माध्यमाने सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. पहिलं षटक आता सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात होते. चेस इज बिगिन. 35 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द चेस्ट टू जोगाव आणि पहिला गोलंदाज येतोय संतोष. आणि हा चेंडू एक अप्रतिम चेंडू, तेवढा चांगला ताकदीचा फटका, शैलीदार फटका म्हणता येईल महेंद्र याचा, ज्याने क्षेत्ररक्षणात चांगली भूमिका बजावली होती. 2 झेल टिपले होते. तो फलंदाजी सुरुवात करण्यासाठी येतो आणि चेसला सुरुवात होते. 1 धावेने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केली जाते. महेंद्रच्या जोडीला मदतीला आलेला प्रदीप स्ट्राईक एंडला येतोय आणि हा चेंडू देखील चांगला चेंडू खेळून काढला. चेंडू हवेत आहे, कुठलाही झेल घेण्याचा प्रयत्न नाही, मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु महेंद्र यांनी प्रदीपला पाठी पाठवलं. 1 धावेवरनी दोघांनी खातं खोललंय. संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 2 वरती. 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेले हे दोन्ही फलंदाज 1 धावेवरती खेळतायत. संघाची धावसंख्या 2च्या घरात. गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी आलेला संतोष आणि हा चेंडू हलवार प्रकारचा चेंडू टाकतोय आणि हलवार चेंडू टोळवण्याच्या मोहात प्रयत्नात अपयशी ठरतोय महेंद्र पाटील. थोडासा ऑफस्पिन प्रकारचा मारा करतोय. हलवार प्रकारचा चेंडू टाकण्यात यश मिळालं. अगोदरच हेरलं होतं, उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाने हेरला आणि चकवण्यात यश मिळालं. नेहरू ज्वेलर्सकडून गोलंदाजी करताना 3 चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेत. यशस्वी 3 चेंडू म्हणता येईल. पुढील चेंडू, हा चेंडू आता हवेत आहे, टोलवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून षटकार. जबरदस्त षटकार टोलवला. ताकदीचा पुरेपूर वापर केला. रेंज मध्ये होता, त्याच्या आवाक्यात होता आणि सरळ झुडकावून गेला. वरती प्रकारचा चेंडू लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर टोलवलेला हा या इनिंग मधील पहिला षटकार येतोय महेंद्र पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या जवळ पोहोचली आता 8 वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय.
8 धावा धावपळकावरती दिसत आहेत. आक्रमक पवित्रा घेतला महेंद्र पटेल यांनी. कित्येक वर्ष बघतोय याची फलंदाजी. आत्ता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू थोडासा मात्र आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना अपयशी ठरला गोलंदाजा. निश्चितच अडवता आला असता चेंडू परंतु थोडासा अपयशी ठरला. एक धाव मिळाली वैभव सर. धावसंख्या 9. 5 चेंडू टाकून झालेत. 1 चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. 35 धावांचा पाठलाग करतात महेंद्र आणि प्रदीप. महेंद्रबद्दल काय म्हणाल तुम्ही? महेंद्रची खेळी तुम्ही प्रत्येक वेळी बघितली असेल. नक्कीच महेंद्रची खेळी किती इनिंग्स अशा महेंद्रच्या पाहिलेल्या आहेत की त्याच्या बॅटमधून अशा धावा आलेल्या आहेत की अशक्यप्राय जे आव्हान होतं ते पण महेंद्रच्या बॅटमधून आलेले आहेत. कारण की ते मनगट ते बलकट ते एक मनगटामध्ये जोर आहे की तो कुठला पण चेंडू कुठे पण नेऊ शकतो. चौकार असो या षटकार असो असा हा फलंदाज महेंद्र. आणि नक्कीच एक स्फोटक विध्वंसक जो जुगावचा हा एक शिलेदार म्हणता येईल असा हा फलंदाज महेंद्र. खरोखर मनगटामध्ये जोर आहे. तारीफ करायची महेंद्रची चेंडू कमीच पण नेऊ शकतो. धावसंख्या मात्र आता 13 वरती जाऊन पोहोचली आहे. 13 ना. प्रदीप याने देखील चौकार डोलवलाय. महेंद्र यांनी षटकार डोलवला तर प्रदीप याने पण मागे नाही राहिला. त्याने देखील चौकार डोलवला. थोडंसं मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. गोलंदाजीने फॉलो थ्रू मध्ये चेंडू नाही अडवला. ते 1 धाव गेली. आता मात्र हा चौकार निश्चित अडवता आला असता पण त्याचे प्रयत्न कमी पडले त्या क्षेत्ररक्षकाचे. निश्चितच चौकार आडला गेला असता. हे चौकार मिळाला तर पहिला षटक संपले. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 13. अजूनही 22 धावांची आवश्यकता विजयासाठी. 18 चेंडू आणि 22 धावा. नवीन गोलंदाज संजय दिग्गज संघाकडून आलेला हा आणखी एक चांगला गोलंदाज. पण त्याच्यासमोर जबरदस्त फलंदाज आहे महेंद्र पाटील. बहरात आहे. आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याचा एक फटका त्याच्या बॅटमधून निघतोय. ज्यावेळी अशा प्रकारचे फटके निघतात ना वैभव सर तेव्हा निश्चित त्या फलंदाजा आत्मविश्वास काय सांगायचं बोलायचं झालं ना आपल्याला तर एक आत्मविश्वास किती मोठा फलंदाज असू दे पण ज्यावेळी कनेक्शन होतं टायमिंग होतं आणि एक फटका लागतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास त्या ज्या स्तरावर असतो ना ते वाक्यांना योग्य असतं आणि निश्चितच तो आत्मविश्वास त्याचा झळकतो आता फलंदाजीतून. नक्कीच अमर. कारण की तेच एक आहे एक फटका जरी आला बॅटमधून 1 धावेचा तेव्हा देखील आत्मविश्वास वाढतो की नाही मी मारू शकतो. आणि तोच फलंदाज पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसवून मारायला भाग पाडतो. कारण की त्याला तो आत्मविश्वास आलेला असतो की माझ्या बॅटमधून एक फटका आलेला आहे. आणि तोच आत्मविश्वास घेऊन जातो त्याला पुढच्या वाटचालीकडे जे मोठे मोठे फटके मारायला तो भाग पाडतो. आणि हा फटका टोलवला लॉंगॉनमध्ये. कडक फटका. फक्त 1 धावावरती समाधान मानावं लागेल कारण चांगला क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. कुठली चुकी न करता चेंडू अडवला जातोय. फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत. नॉन स्ट्राईक एंडला येतोय महेंद्र. स्ट्राईक एंडला येतोय प्रदीप. धावसंख्या 14च्या घरात जाऊन पोहोचले. पुढील चेंडू संजय याचा. आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू जबरदस्त फटका होता. शॉर्ट एक्स्ट्रा कोरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता सर्कलमध्ये. त्याच्या पायावरती आदळतोय आणि 2 धाव पूर्ण करतोय तर बॅटवरती चेंडू लागतोय आणि 2 धावांवरती समाधान मानतात. चांगला स्पोर्ट्समनशिप बघायला मिळते तिथं प्रदीप याच्याकडून. बॅटवरती चेंडू लागून सीमारेषेकडे चालवतात तोपर्यंत 1 धाव सहजरित्या झाली असती पण त्यांनी 2च धावांवरती समाधान मानलं आणि 2 धावनी संघाची धावसंख्या पुढे सरसावले. संघाची धावसंख्या 16 दिस इज व्हॉट जेंटलमॅन प्लेयर. यस वैभव सर. आणि हा चेंडू हलवार प्रकारचा फुटोस प्रकारचा चेंडू फ्लाईट दिला होता चेंडूला. आता मात्र निराश असतील कारण की हा हलवा चेंडू होता. त्याला उंचावर मारायचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न कुठेतरी हुकतोय आणि फलंदाज नक्कीच नाराज झाला असेल स्वतःवरती की हा चेंडू मी कुठे गेऊन गेलो असतो. यस. गोलंदाज संजय आणि प्रयत्न करतोय संजय. वारंवार तशाच प्रकारचा मारा करतोय. आता मात्र थोडंसं यश मिळतंय. ओव्हर टू द ऑफ साइड 1 बाउंड चौकार जातोय. या चौकारच्या मध्येने धावसंख्या आणखी एकदा पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22च्या घरात. 22 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 1 चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 22. प्रदीप ह्याच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार ह्या इनिंग मधील. महेंद्र नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय एका षटकाराच्या मदतीने. 9 धावांवरती 10 धावांवरती आणि त्याच्या जोडीला मदतीला असलेला प्रदीप खेळतोय 12 धावांवरती 2 चौकारच्या मदतीने. संजय याची आता मात्र थोडीशी महागडी होत चाललेली गोलंदाजी हलवा प्रकारचा मारा करतोय. पुढील चेंडू आणि हा चेंडू देखील
हलवार प्रकारे टाकलेला, मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच कल्पेश कडू यांचा वाईटचा इशारा. एक धावेचा भरणा होतोय. फलंदाचा प्रयत्न आहे वैभव सर विकेट राखून खेळण्याचा आणि गोलंदाजीचा प्रयत्न आहे विकेट घेण्याचा. त्यासाठी तो हलवार प्रकारचा मारा करतो जेणेकरून मोहात प्रयत्नात ते हवेत खेळतील आणि एक विकेट मिळेल आणि थोडासा कमबॅक करण्याचा संधी मिळेल दिघा संघाला. परंतु यशस्वी फलंदाजी करताना दिसत प्रदीप आणि महेंद्र. धावसंख्या 23. अजून एक चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. थोडंसं पंचांबरोबर पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज प्लीज दिघा संघ, दिघा संघ प्लीज, दिघा संघ प्लीज, दिघा संघ पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. दिघा संघ समजून घ्या प्लीज. यस, पंचांच्या भूमिकेत असलेले कल्पेश कडू निश्चितच निष्पक्ष पंच आहेत. याची देखील दोन्ही संघाने व स्पर्धेतील इतर संघांनी देखील नोंद घेतल्याचे पंच आहेत. तो देखील एक माणूसच आहे. निर्णय काही असो स्पोर्ट्सशिपनी घ्यायचा आहे आणि निर्णय योग्य निर्णय दिला असेल सन्मान करायचा आहे त्या निर्णयाचा. आणि हा चेंडू हवेत खेळला. आता मात्र पहिलं यश संपादित करता येईल आणि पुन्हा एकदा चुकी होती वैभव सर. चुकतो, चूक भूल माफ नाही, चुकीला क्षमा नाही. झेल करू शकलेस ते एक सोपा झेल होता, परंतु तिथे कुठेतरी मला वाटतं सराव कमी पडतो. यस, थोडासा कमबॅक करता आला. असं झेल किती महत्वपूर्ण, टेक द कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. कपिल देवने जो घेतलेला झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला विविरी चेस्टनचा. त्याच्यानंतर श्रीसंतने घेतलेला झेल तो T20चा 2007चा वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर आताचा लेटेस्ट सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल आपल्या प्रत्येकाच्या स्मृतीत आहेत ते तिन्ही झेल. झेल किती महत्वपूर्ण असतात खेळामध्ये. 24 धावसंख्या 24. 24 रन्स आउट ऑफ द स्कोर. अजूनही 11 धावांची गरज असेल. 11 रन्स निडेड. वैभव सर, 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 24 लागलेले. अजून देखील जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पाहायचंय आपल्याला जुगाव संघ एक स्फोटक फलंदाज जो महेंद्र आणि प्रदीप या दोघांच्या बॅटमधून ह्या धावा निघालेल्या आहेत. पाहायचंय आपल्याला गोलंदाज सचिन आपल्याला आखू टप्प्याचा चेंडू पोल केलेला आहे. चेंडू ऑन साइडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव शिवा, एक धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या हळते सरते पुढे जाते 25. किती 25च्या घरात. सचिन वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. महेंद्र पाहूया हा स्फोटक फलंदाज जुगावचा आधारस्तंभ, एक घणाघाती बॅट्समन, ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू महेंद्र. तोंडेल सचिन. सचिन हा हा जसं म्हटलं बघा स्फोटक विध्वंस घणाघाती झेल पकडण्याचा प्रयत्न, पण षटकार आहे. हसतायत. येस ऍब्सोल्युटली. 6 धावा, मोठ्या धावा, मोठा फटका. 6 धावेने अजून ओझं भार कमी होतोय जुगाव संघाचा. धावसंख्या धावफळकावर 31. आता मात्र 4 धावांची आवश्यकता, मात्र 4. पाहायचं या चेंडूवरतीच समाप्त करतोय महेंद्र की अजून आपल्याला वाट बघायला लागते. पाहायचंय सचिन. एक श्री सचिन रमेश तेंडुलकरांनी हे एक पहा मी म्हटलं आणि याने करून दाखवलं. नाही वाट बघायला लागली. 6 धावेचा हा फटका. विजयी संघ जू संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन सचिन रमेश. आणि याच्यानंतरचा होणारा सामना एक पहा बेलापूर. मी म्हटलं याच्यातला विजेता संघ म्हणजे जुगाव. दोन्ही मोठे संघ त्वरित लवकर या. जुगाव संघ महेंद्र बॅट घेऊनच या इकडे. तसेच बेलापूर संघ कर्णधार नाणेफेकीसाठी. खरोखरच एक रंगतदार असा सामना आपण पाहिला. तो जुगाव आणि दिघा या संघामध्ये. विजयी संघ जुगाव संघ खरोखरच एक अष्टपैलू अशी खेळ खेळली. ती महेंद्र याने वैयक्तिक नाबाद 22 धावांची खेळी. आता चलूया टॉस का बॉस.
टॉस का बॉस पाहूया. नाणेफेकी करतील आमचे लाडके 80+ वय वर्ष 80 प्रकाश काका. एक जोश यस तरुणांना लाजवेल असा अमर. यस Carry on. सर. सेमीफायनलच्या अगोदरची लढत याच्यानंतरचा विजेता संघ सारसोळे संघाबरोबर खेळेल बरोबर.